वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। कठोपनिषदाचं अभ्यासाचं आजचं आपलं 11वं सत्र आहे आणि अध्याय 1 वल्ली 2 हा अभ्यास आपला चालू आहे। अध्याय 1 वल्ली 2 मध्ये पहिल्या 11 मंत्रांचा अभ्यास आपण केला, ज्यामध्ये मुख्यतः यमदेव नचिकेताला श्रेय आणि प्रेय या 2 मार्गांमधला फरक समजावून सांगतात आणि हा फरक समजावून सांगितल्याच्या नंतर आत्मज्ञानासाठी हे जे आत्मज्ञानासाठी आवश्यक जी मती आहे, जी बुद्धी आहे, ती केवळ कोरड्या शुष्क तर्काने प्राप्त होत नाही। नचिकेताला जी मती, नचिकेताला जी बुद्धी प्राप्त झाली आहे त्याच्यासाठी सद्गुरूंची कृपा असणं आवश्यक आहे। यमदेव म्हणतात की माझ्या कृपेने तुला ती बुद्धी प्राप्त झाली आहे, तुझ्यामध्ये ते बीज होतच, परंतु माझी कृपा झाली आणि त्याच्यामुळे ती तुझी बुद्धी आज या प्रकारे काम करत आहे। नचिकेत एक अत्यंत आदर्श शिष्य आहे। यमदेव त्याचं अगदी मनापासून कौतुक करतात। यमदेव नचिकेताचं आपल्यापेक्षाही श्रेष्ठत्व असलेलं मनापासून कबूल करतात, त्याची तारीफ करतात आणि म्हणतात की तुझ्यासारखे प्रश्न विचारणारा शिष्य आम्हाला वारंवार मिळो। अशा प्रकारे एखाद्या सद्गुरूंनी आपल्या शिष्याबद्दल उद्गार काढणं ही खरोखर खूप मोठी गौरवाची गोष्ट आहे। यमदेव पुढे नचिकेताला म्हणतात की नहि अध्रुवैहि प्राप्यतेहि ध्रुवंतत। आपण मंत्र क्रमांक 9 आणि 10 मध्ये 2 महत्त्वाच्या श्रुती बघितल्या। पहिली की नैषा तर्केण मतिरापनेया, तर्काने ही मती बुद्धी प्राप्त होत नाही, आणि दुसरी श्रुती होती नहि अध्रुवैहि प्राप्यतेहि ध्रुवंतत। अध्रुव म्हणजे अनित्य वस्तूंनी, अनित्य कर्म साधन विधी याच्यांनी नित्य तत्वाची प्राप्ती होत नाही। यमदेव म्हणतात की मी जेव्हा साधकावस्थेत होतो तेव्हा मी देखील हे अनित्य साधन केलं होतं, नाचिकेताग्नीचं चयन केलं होतं, म्हणून मला हा यमलोक प्राप्त झाला। परंतु नचिकेता, तू साधकावस्थेत असताना या सगळ्या अनित्य साधनांचा, कर्माचा, विधीचा दृढतापूर्वक निश्चयपूर्वक त्याग केलेला आहे। तुझं वैराग्य, तुझं मुमुक्षत्व या सगळ्यांची यमदेव परत एकदा मनापासून स्तुती करतात। आणि हा सगळा जो विषय आहे, पूर्वतयारीचा विषय, बॅकग्राऊंड सेटिंगचा हा जो विषय आहे, हा पहिल्या 11 मंत्रांमध्ये कव्हर झाला। आणि याच्या पुढे जो 12वा आणि 13वा मंत्र आहे तो कठोपनिषदातल्या येणाऱ्या विषयांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे हे 2 मंत्र आहेत। 12 आणि 13 या मंत्रांमध्ये आपण पाहिलं होतं की आत्मविद्या जी यमदेव नचिकेताला पुढे विस्ताराने सांगणार आहेत, त्या संपूर्ण आत्मविद्येचं सारांश रूपाने, सिनॉप्सिस ज्याला आपण म्हणतो, ते या 12 आणि 13व्या मंत्रामध्ये आलेलं आहे। महत्त्वाचे मंत्र आहेत आणि 12व्या मंत्राच्या अभ्यासाला आपण सुरुवात केली होती। सुरुवात केल्यावरती आत्मविद्येचं नेमकं फळ काय आहे, ही आत्मविद्या, हे आत्मज्ञान प्राप्त झाल्यावरती नेमका माझ्यामध्ये काय फरक पडेल, हा परिणाम आपण बघितला होता, जो 12व्या मंत्राच्या दुसऱ्या ओळीच्या शेवटी दिलेला आहे की परिणाम काय आहे, धीरो हर्षशोकौ जहाती।
हर्ष आणि शोक यांच्या तो अतीत जातो. कोण अतीत जातो? धीर म्हणजे बुद्धिमान पुरुष हर्ष आणि शोक यांच्या अतीत जातो. याचा अर्थही आपण मागच्या वेळेस बघितला होता की असा जो बुद्धिमान आत्मज्ञानी व्यक्ती आहे त्याच्या जीवनात सुखदुःखाचे प्रसंग येत नाही असा त्याचा अर्थ नाही. त्याच्याही जीवनामध्ये मृत्यू, आजार, संयोग, वियोग, मान, अपमान, स्तुती, निंदा असे सगळे अनुकूल प्रतिकूल प्रसंग येतात. परंतु या प्रसंगांच्यामुळे तो हर्ष आणि शोक या दोन्ही त्याला होत नाहीत. आनंदी झाला, दुःखी झाला, सुखी दुःखी झाला. आपण जे व्यवहारात बघतो कभी खुशी कभी गम, क्षणे रुष्टम क्षणे तुष्टम, असा तो इकडून तिकडे सारखा या पारड्यातून त्या पारड्यात उड्या मारत नाही. हर्ष आणि शोक त्याला व्यवहारात अशा सांसारिक गोष्टींनी होत नाही. हे जे सांसारिक विषयांच्यामुळे होणारे हर्ष आणि शोक आहेत ते त्या आत्मज्ञानी व्यक्तीच्या दृष्टीने गौण होतात. हा त्या आत्मविद्येचा सगळ्यात मोठा परिणाम आहे. आणि आपली ही जी मेहनत चालू आहे, आपले हे जे परिश्रम चालू आहेत ते त्या दिशेने आपल्याला घेऊन जाणार आहेत. मग धीरो हर्षशोकौ जहाती म्हणजे बुद्धिमान पुरुषाला जर अशा प्रकारे संसारातील या छोट्या मोठ्या अनुकूल प्रतिकूल घटनांच्या मध्ये अविचल राहायचं असेल, हर्ष आणि शोकाने व्यथित व्हायचं नसेल, तर त्याच्यासाठी उपाय काय आहे? उपाय आपण बघितला होता की देवम मत्वा, देवाला जाणून घेणं आवश्यक आहे. देव ही जी संकल्पना आहे, देव म्हणजे आपण बघितलं होतं की केवळ जो मूर्तींमध्ये व्यापून आहे, मूर्तींमध्ये मर्यादित आहे, हे आपल्या देवाचं खरं स्वरूप नाही. तो देवाला जाणून घेण्याचा एक स्तर आहे. मूर्तींमधला जो देव आहे तो एक देवाला जाणून घेण्याचा स्तर आहे. पण आपला देव हा आकाशात नाही, आपला देव हा कुठल्या एका वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये किंवा कुठल्या एखाद्या मूर्तीमध्ये, स्थळामध्ये सीमित नाही. तो सर्वत्र सदा समान आहे, सगळीकडे निरपेक्ष व्यापक आहे, सदैव तीनही काळांमध्ये आहे आणि तीनही काळांच्यापेक्षा अबाधित देखील आहे. असा हा जो आपला देव, निर्गुण देव, परमात्मा, त्याला जाणलं की जो बुद्धिमान मनुष्य आहे तो हर्ष आणि शोकाच्या अतीत होतो. एक प्रश्न इथे उभा राहू शकतो की देवाला जाणल्याने हर्ष आणि शोकाच्या अतीत होणं हे कसं काय शक्य आहे? तर त्याचं मुख्य कारण हे आहे की देव नावाचं जे तत्व, बघा देव नावाचा कुठला एक स्पेसिफिक देव नाही. ज्याचा रामनवमीच्या दिवशी जन्म झाला त्या देवाबद्दल आपण इथे बोलत नाही. देव नावाचं हे जे तत्व आहे ते तत्व स्वतः हर्ष आणि शोकाच्या अतीत आहे. व्यवहारामध्ये बघा, आपण एखाद्या समस्येचा जेव्हा विचार करतो, एखादा प्रसंग आहे आणि त्या प्रसंगामध्ये कसं वागावं हे आपल्याला सुचत नाही तेव्हा एक छान शब्द वापरला जातो की आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करा, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करा. बॉक्स म्हणजे मर्यादा. तर एखाद्या प्रसंगामध्ये, घटनेमध्ये आपलं अडलेलं आहे, तर जोपर्यंत आपण त्या बॉक्सच्या, त्या मर्यादेच्या म्हणजे त्या घटनेच्या ज्या काही मर्यादा आहेत त्याच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत आपण त्या घटनेचा विचार करत नाही तोपर्यंत बऱ्याचदा त्याचं सोल्युशन आपल्याला सापडत नाही. साधं उदाहरण आहे, परवाच माझ्या ऐकिवात आलं की आपण वाहतुकीमध्ये चाललो आहोत, ट्रॅफिकमध्ये चाललो आहोत आणि कुठेतरी एका सिग्नलवरती खूप मोठा ट्रॅफिक जाम आहे. 2 मिनिट झाले, 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, गाडी अजिबात पुढे सरकत नाही. अशा वेळेस काय होतं की आपली तिथे बसून चिडचिड होते, आपण अस्वस्थ होतो, बेचैन होतो. मग आता नवीन जी आपल्याकडे टेक्नॉलॉजी निघाली आहे की आपण GPS वापर करतो आणि GPS वापर केल्यावरती एक झूम आउट नावाचं फीचर आहे की केवळ आपण ज्या सिग्नलवरती उभा आहोत तिथला ट्रॅफिक तो दाखवत नाही, झूम आउट केला की तो पूर्ण रस्ता दाखवतो. जिथून आपण निघालो आणि जिथे जायचं आहे तो पूर्ण रस्ता दाखवतो आणि कुठे कुठे कंजेशन आहे आणि आत्ताचं हे जे कंजेशन आहे हे कधी सुटेल याचा एक हायर लेवल व्ह्यू आपल्याला त्या GPS मधून घेता येतो. आणि तो घेतला की कळतं की अजून फक्त 5 मिनिटांचा हा प्रॉब्लेम आहे, 5 मिनिटांची समस्या आहे आणि नंतर पुढचा पूर्ण रस्ता रिकामा आहे. हे जेव्हा आपल्याला ज्ञान होतं GPS द्वारे तेव्हा तिथे बसून जी आपली चिडचिड चालू आहे, अस्वस्थता आहे, ती कमी होते. ती का बरं कमी होते? कारण की आपला सिग्नल आणि आपला ट्रॅफिक जॅम याच्या पलीकडे वरती जाऊन आपण पूर्ण त्या रस्त्याचा अंदाज घेतो. अगदी तसंच आपल्या संसारामध्ये जेव्हा आपल्याला छोट्या मोठ्या कारणांनी सुखदुःख होतात
तेव्हा आपण त्याच घटनांच्या भोवती जर आपले विचार मर्यादित ठेवले तर त्या सुखदुःखांच्या पलीकडे आपण कधीही जाऊ शकणार नाही. मग सुखदुःखांच्या पलीकडे जाण्यासाठी त्याच्या पलीकडे जे तत्व आहे, आणि त्याच्या पलीकडे कोणतं तत्व आहे तर देव नावाचं तत्व आहे. देव नावाची कुठली एक स्पेसिफिक देवता नाही, कुठला एक स्पेसिफिक देव नाही, तर देव नावाचं तत्व हे हर्ष आणि शोकाच्या अतीत आहे. त्याला जाणलं, त्याची अनुभूती घेतली, तो मी आहे असा प्रत्यक्ष अनुभव घेतला की मी देखील त्या हर्ष आणि शोकाच्या अतीत जाऊ शकतो. हा यातला मुख्य महत्त्वाचा मुद्दा आहे. मग हा जो देव आहे त्याचं स्वरूप कसं आहे? जो हर्ष आणि शोकाच्या अतीत आहे, हर्ष आणि शोकांना ज्यांनी पार केलेलं आहे त्या देवाचं, त्या परमात्म्याचं स्वरूप सांगायला यमदेव सुरुवात करतात. या 12व्या मंत्राची जी पहिली ओळ आहे त्याच्यामध्ये या भगवंताच्या वर्णनाला सुरुवात होते. पहिला शब्द वापरतात यमदेव की तन दुर्दर्शम. हा जो देव आहे हा दर्शन घेण्यासाठी अत्यंत कठीण आहे, दुर्गम आहे. आता सुरुवातच यमदेवाने कुठून केली की ज्या देवाचं दर्शन तुला घ्यायचं आहे तो दर्शन घेण्यासाठी अत्यंत कठीण आहे. असं का म्हटलं दर्शन घेण्यासाठी कठीण आहे? कारण की हा जो देव हा ज्ञानेंद्रियांच्या प्रांताच्या पलीकडे आहे. इथे प्रत्यक्ष लिहिलेलं नाही आहे, परंतु आपण 12वा 13वा मंत्र झाला की ही संकल्पना थोडी समजावून घेणार आहोत. आत्ता फक्त याची ओळख करून घेऊ की हा जो खरा देव आहे हा ज्ञानेंद्रियांच्या अतीत आहे. ज्ञानेंद्रियांनी जाणून घेता येण्यासारखा नाही. आणि जन्मल्यापासून आत्तापर्यंत जे काही आपलं ट्रेनिंग झालं आहे, जे काही आपलं कंडिशनिंग झालं आहे ते केवळ ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून गोष्टी समजावून घ्यायच्या एवढंच ट्रेनिंग झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिलं कारण तो दुर्दर्श का आहे? कारण की तो ज्ञानेंद्रियांच्या अतीत आहे. आणि त्यालाच शास्त्रीय भाषेमध्ये अजून थोडीशी विस्तृत संकल्पना आहे. त्याला म्हणतात की आपला हा जो खरा देव आहे, जो हर्ष आणि शोकाच्या अतीत आहे, तत्वरूप देव, तो 9 प्रमाणांनी जाणला जात नाही. केवळ ज्ञानेंद्रियांनी जाणला जात नाही असं नाही, तर व्यवहारामध्ये ज्ञान होण्याची 9 प्रमाणं, 9 प्रकार आपल्याकडे दिलेले आहेत. त्या 9 प्रमाणांचा आपण सविस्तर विचार करू नंतर. आत्ता केवळ एवढंच जाणून घेऊ की ज्ञान होण्याच्या व्यवहाराच्या कुठल्याही प्रक्रियेने, कुठल्याही साधनाने ह्या देवाचं म्हणजे निर्गुण देवाचं, जो हर्ष शोकाच्या अतीत आहे, त्याचं ज्ञान होणार नाही. हे झालं त्याचं शास्त्रीय कारण की देव दुर्दर्श का आहे. त्याची व्यावहारिक कारणं देखील आहे आणि व्यावहारिक कारणं थोडीशी मजेदार आहेत. व्यावहारिक कारणं हे आहेत की त्या दुर्दर्श देवाचं दर्शन आपल्याला होत नाही. त्याचं मुख्य कारण की आपलं सगळं लक्ष दूरदर्शनमध्ये अडकलेलं आहे. दूरदर्शनमध्ये म्हणजे टी व्हीमध्ये म्हणजे टी व्हीमध्ये दाखवले जाणारे जेवढे काही व्यापार आहेत, उद्योग आहेत, सिरियल्स म्हणा, न्यूज म्हणा, वेगवेगळे पॉडकास्ट म्हणा, यातल्या काही गोष्टी आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनासाठी, कौटुंबिक जीवनासाठी, समाज जीवनासाठी आणि व्यावसायिक जीवनासाठी आवश्यक असतात. आणि अशा अनेक त्याच्यावरचे कार्यक्रम असतात की जे आपल्याला अजिबात आवश्यक नसतात. मग अशा दूरदर्शनमध्ये आपण जोपर्यंत अडकलेलो आहोत तोपर्यंत या दुर्दर्श आत्म्याचं दर्शन आपल्याला होणार नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की व्यवहारामधलं दूरदर्शनचं लक्ष जरी आपलं कमी झालं टी व्हीमधलं आणि आपण परमार्थाच्या मार्गाला लागलो की परमार्थाच्या मार्गामध्ये देखील अनेक संकटं असतात, अनेक डिस्ट्रॅक्शन्स असतात. कोणते डिस्ट्रॅक्शन्स असतात की एक सगळ्यात मोठं मुख्य संकट ते म्हणजे सिद्धींचं संकट. फार मोठा पगडा या प्रांतामध्ये कुठला असेल जनमानसावर तर तो आहे सिद्धींचा पगडा. एखादी व्यक्ती असते की तिला दूरचं दर्शन होतं. म्हणजे काय की त्या जागेवर काय चालू आहे, त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे, 100 वर्षांपूर्वी त्या जागेवर काय झालं, अमुक एका व्यक्तीच्या जीवनात भूतकाळात काय झालं, भविष्यकाळात काय होणार, अशा प्रकारचं ज्ञान ज्या व्यक्तीला होतं ती एक विशिष्ट प्रकारची सिद्धी आहे. ती अत्यंत तत्कालिक माईक प्रकारची सिद्धी आहे. अशा प्रकारचं दूरदर्शन होणं सिद्धीच्या स्वरूपात म्हणजे खरा परमार्थ नाही. आणि फार मोठा समाज या सिद्धीच्या मागे भुललेला आहे किंवा आपल्या व्यवहारात आपल्या टी व्हीच्या मागे भुललेला आहे, त्याच्यामध्ये अडकलेला आहे. आणि असे जोपर्यंत आपण अडकलेलो आहोत, गुंतलेलो आहोत अनावश्यक गोष्टींमध्ये, तोपर्यंत या दुर्गम आत्म्याचं दर्शन आपल्याला कधीही होणार नाही. आत्मा किंवा देव याचं दर्शन ही जी संकल्पना आहे ही व्यवहारातल्या दर्शनासारखी नाही. व्यवहारामध्ये जेव्हा आपण
मंदिरामध्ये जातो तेव्हा म्हणतो की किती प्रसन्न दर्शन होतं, की किती छान देवाची सजावट केली होती, त्याचा चेहरा किती प्रसन्न होता, त्याला वस्त्र किती पवित्र आणि छान घातलेले होते. एखादं दर्शन असं असतं की आपण प्रसन्न होऊन जातो, एखाद्या ठिकाणी गेलो तर तेवढं प्रसन्न वाटत नाही. तर हे जे व्यवहारातलं स्थूल दर्शन आहे हे डोळ्यांच्या माध्यमातून होतं. परमार्थामध्ये आत्म्याचं दर्शन घ्यायचं म्हणजे मी आत्मा आहे अशी प्रत्यक्ष अनुभूती घ्यायची. देवाचं दर्शन घ्यायचं, देव या तत्वाचं दर्शन घ्यायचं म्हणजे देव आणि मी आम्ही स्वरूपाने एक आहोत अशी प्रत्यक्ष अनुभूती घ्यायची. या ऐक्याच्या अनुभूतीला दर्शन म्हणतात. आत्म्याचं दर्शन आणि देव या तत्वाचं दर्शन ही स्थूल प्रक्रिया नाही. त्यामुळे आपण जेव्हा कुठल्याही पद्धतीची साधना करतो या परमार्थाच्या प्रांतामध्ये तेव्हा काहीही बघण्याचा प्रयत्न करायचा नाही. आपण बसतो, बऱ्याचदा ध्यानाला बसतो, नामस्मरणाला बसतो, तो कुठले तरी रंग दिसावे, काहीतरी ऐकू यावा दिव्यनाद, काहीतरी दिव्य सुगंध यावा अशी आपली फार खटपट असते. परंतु हे जे सगळे अनुभव आहेत पारमार्थिक प्रांतातले, पारमार्थिक साधनेतले, हे सगळे अलीकडच्या काठावरचे अनुभव आहेत. प्रत्यक्ष आत्म्याच्या अनुभूतीमध्ये कोणालाही काहीही दिसत नाही, कारण की दिसण्यासाठी जे तत्व आहे ते मुळात अरूप तत्व आहे, निराकार तत्व आहे. त्याचं वर्णन पुढे येईल. त्यामुळे स्थूल दर्शनासारखं या आत्म्याचं दर्शन होणं शक्य नाही, म्हणून तो दुर्दर्श आहे असं यमदेव सगळ्यात पहिल्यांदा सांगतात. देवाचं वर्णन करताना दुसरा शब्द यमदेव वापरतात की गूढम अनुप्रविष्टम. गूढ शब्दाचा आहे अर्थ आहे गुह्य किंवा अतिशय गुप्त. हा जो देव आहे हा गूढ म्हणजे अतिशय गुप्त ठिकाणी, अनुप्रविष्टम म्हणजे जाऊन लपलेला आहे. गुप्त ठिकाणी त्याने जाऊन प्रवेश केलेला आहे, गुप्त पद्धतीने तो लपून राहिलेला आहे आणि म्हणून तो दुर्दर्श आहे. आपल्याला पटकन अनुभवात येत नाही, कळत नाही. गूढ, गूढ या शब्दाचं देखील आपल्याला फार मोठं गूढ आहे. परंतु हे जे गूढत्व आहे आत्म्याचं, भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये पूर्ण राजविद्या राजगुह्य योग या आत्म्याचं आणि या देवाचं वर्णन करण्यासाठी सांगितलेलं आहे. गुह्य तत्व आहे. आता हे जे आत्म्याचं गुह्यत्व आहे, गूढत्व आहे, एक विचार करूया की हे गूढत्व आत्म्याच्या बाजूने आहे का हे गूढत्व आपल्या बाजूने आहे. विचार केला तर लक्षात येतं की गूढत्व आहे ते आत्म्याच्या बाजूने नाही, ते गूढत्व आपण त्याला प्रदान केलेलं आहे. आणि आपण त्याला गूढ का म्हणतो की हे ब्रह्म काय आहे हे आम्हाला काही कळत नाही बुवा, सगळा ब्रह्म घोटाळा दिसतो. इतक्या वेळेस त्याचं वर्णन ऐकलं पण अजूनही काही क्लॅरिटी नाही असं आपण का म्हणतो. ते गूढत्व आपण त्याला प्रदान केलं आहे. आणि आपण गूढत्व का प्रदान केलं आहे, कारण की आपली अजून पूर्वतयारी झालेली नाही. ज्या व्यक्तीची पूर्वतयारी व्यवस्थित झालेली आहे आणि ज्याला आपल्या सद्गुरूंच्याकडून योग्य मार्ग मिळाला आहे, योग्य चॅनल मिळालं आहे, अशा सगळ्या लोकांना या आत्म्याचं दर्शन होतं. त्याच्यासाठी त्यांची तेवढी स्वतःची साधना असते, पूर्वतयारी असते आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सद्गुरूंची कृपा आणि मार्गदर्शन असतं. आपण म्हणतो की या आत्म्याचं दर्शन आपल्याला होत नाही, कळत नाही, समजत नाही. पण आपल्याच समाजामध्ये असे कित्येक संत आहेत, कित्येक विभूती आहेत, कित्येक महात्म्य आहेत की त्यांना अगदी स्वच्छ या देवाचं दर्शन झालेलं आहे, देवतत्वाचं दर्शन झालेलं आहे. आणि देवतत्वाचं दर्शन स्वामी विवेकानंद म्हणतात की हे ओपन सिक्रेट आहे. ओपन सिक्रेट का म्हणतात की रहस्यमय आहे, परंतु हा जो देव आहे हा सगळ्या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये व्याप्त आहे. सगळ्या प्राण्यांमध्ये, सगळ्या वस्तूंमध्ये, सगळ्या व्यक्तींमध्ये समानत्वाने सर्व काळ व्यापून आहे. आणि इतका उघड असून, इतका आपल्या रोज डोळ्याच्या समोर दिसत असून देखील आपल्याला तो दिसत नाही, कारण की आपली पूर्वतयारी अजून झालेली नाही, पुरेशी चित्तशुद्धी नाही, पुरेशी चित्तशांती नाही. आणि ज्यांची चित्तशुद्धी आणि चित्तशांती झाली असे जे आपले संत, त्यांना त्या देवाचं प्रत्यक्ष दर्शन झालं. संत जनाबाईंचा अभंग आहे, अतिशय सुंदर आपली अनुभूती वर्णन करतात जनाबाई की देव खाते, देव पिते, देवावरी मी निजते, देव देते, देव घेते, देवासंगे व्यवहारिते, देव येथे, देव तेथे, देवा वीण नाही रिते, जनी म्हणे विठाबाई, भरूनी उरले अंतर्बाही. की माझा दैनंदिन जीवनातला प्रत्येक व्यवहार, खाणं पिणं झोपणं देणं घेणं हा सगळ्या देवाच्याच बरोबर आहे.
देवालाच मी देते, देवालाच घेते आणि देवाबरोबर मी सगळे व्यवहार करते, ही जी जनाबाईंची अनुभूती आहे ती त्या खऱ्या देवाला जाणल्याची अनुभूती आहे. आणि जनाबाई कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये गेल्या होत्या? त्या काय ऑक्सफर्डमध्ये गेल्या का केम्ब्रिजमध्ये गेल्या का हार्वर्डमध्ये गेल्या? कुठल्याही युनिव्हर्सिटीत न जातासुद्धा केवळ आहे त्या ठिकाणी, आहे त्या प्रपंचामध्ये, आहे त्या संसारामध्ये एका दासीचं काम करता करता त्यांना आलेली अनुभूती आहे. त्याच्यामुळे जर आपण आपली बुद्धी योग्य प्रकारे कंडिशनिंग तिचं झालं तर प्रत्येक मानवी जन्मात आलेल्या व्यक्तीला अशा प्रकारची अनुभूती घेणं शक्य आहे. हा जो देव आहे जो आपल्याला अत्यंत गूढ वाटतो तो आपल्या संतांना अतिशय स्पष्टपणे दिसलेला आहे आणि त्यांची अनुभूती त्यांनी अनेक ठिकाणी वर्णन करून ठेवलेली आहे. मग या गूढ ठिकाणी प्रवेश झालेल्या दुर्दर्श देवाचं आपल्याला दर्शन घ्यायचं असेल तर ज्यांना ते दर्शन झालेलं आहे त्यांचे जाऊन पाय पकडावे, त्यांना शरण जावं, त्यांचं बोट पकडावं आणि ते जे आपल्याला मार्ग दाखवतील त्या मार्गाने आपण वाटचाल करावी. संत आहेत, महात्मे आहेत आणि सद्गुरू आहेत. जे कोणी अधिकृत सद्गुरू या समाजामध्ये आहेत त्यांना शरण जावं. संत कबीरांचा दोहा आहे, छान सुरेख दोहा आहे की संत कबीर म्हणतात, जेही खोजत ब्रह्मा थके सुरवर मुनी अरु देव, जेही खोजत ब्रह्मा थके सुरवर मुनी अरु देव, कहे कबीर सुन साधवा कर सद्गुरू की सेव. या आत्म्याचं, या दुर्दर्श आत्म्याचं आणि गूढ ठिकाणी जाऊन बसलेल्या आत्म्याचं देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर कर सद्गुरू की सेव असं कबीर म्हणतात की सद्गुरूंची सेवा करा. आणि सद्गुरूंची सेवा करा म्हणजे जाऊन केवळ त्यांना काहीतरी जेवायला द्या, त्यांना काहीतरी त्यांचे काहीतरी घर झाडून पुसून द्या, त्यांचे हातपाय चेपून द्या असा त्याचा अर्थ होत नाही. असा देखील त्याचा अर्थ आहे, परंतु ती स्थूल स्तरावरची सेवा आहे. सद्गुरूंची जी खरी सेवा आहे की सद्गुरूंनी सांगितलेले सगळा बोध व्यवस्थित समजावून घेणे आणि त्यानुसार आपलं जीवन प्रत्यक्ष जगण्याचा प्रयत्न करणे ही सद्गुरूंची खरी सेवा आहे. आणि अशी सेवा जर आपण करू शकलो तर मग गूढम अनुप्रविष्ठम या आत्म्याचं गूढत्व थोडं कमी होतं आणि गूढत्व कमी होऊन आपल्या पुढच्या प्रगतीची सोय होते, आपल्या प्रगतीची सोय होते, आपल्या अनुभूतीची सोय होते. असा हा जो देव आहे तो आहे दुर्दर्शम गूढम अनुप्रविष्टम. तिसरा शब्द म्हणतात यमदेव की गुहाहितम. आत्म्याचं दुर्दर्शत्व कसं आहे तेच वेगवेगळ्या शब्दांमध्ये समजावून सांगणं चालू आहे. गुहाहितम शब्दाचा अर्थ आहे की बुद्धिस्थ. गुहा ही एक पदवी दिलेली आहे की बुद्धिरूपी गुहेमध्ये स्थित असा हा देव. गूढ आहे, गुप्त आहे, लपून बसलेला आहे. आणि कुठे लपून बसलेला आहे तर गुहेमध्ये. कोणत्या गुहेत लपून बसलाय? बुद्धीमध्ये. कोणाच्या बुद्धीमध्ये? माझ्याच बुद्धीमध्ये. म्हणजे जो देव या संपूर्ण सृष्टीमध्ये आहे, चराचरामध्ये व्यापून आहे, मंदिरामध्ये मूर्तीमध्ये आहे आणि संपूर्ण निसर्गाच्या या पाचही एलिमेंट्समध्ये आहे, पंचमहाभूतांच्यामध्ये आहे, झाडामध्ये, वृक्षामध्ये, पाण्यामध्ये आहे, आपल्या शत्रूमध्ये, आपल्या मित्रांमध्ये सगळीकडे समानत्वाने व्यापून आहे. तोच देव तसाच आणि तितकाच आपल्या स्वतःच्या बुद्धीमध्ये, त्या बुद्धिरूपी गुहेमध्ये दडून बसलेला आहे. मग या देवाचं जर आपल्याला दर्शन घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपलं लक्ष आपल्या बुद्धीकडे जायला हवं. बुद्धिरूपी गुहेमध्ये तो दडून बसलेला आहे आणि बुद्धिरूपी गुहेमध्ये दडून तो अतिशय गुप्त आहे. गुप्त का बरं आहे? कारण की आपल्याच बुद्धीमध्ये आपल्याच विचारांचं फार मोठी दलदल, फार मोठं जाळं आपणच मिळवून ठेवलेलं आहे. या बुद्धीमधल्या विचारांच्या दलदलीमध्ये, विचारांच्या जाळ्यामध्ये तो देव, खरा देव जो संपूर्ण सृष्टीमध्ये व्याप्त आहे तो ह्याच माझ्या बुद्धीच्या, अंतःकरणाच्या, हृदयाच्या गुहेमध्ये लपून बसलेला आहे. आणि त्याचं दर्शन जर मला घ्यायचं असेल तर बुद्धीमधली विचारांची दलदल कमी करणं अपेक्षित आहे. आपल्या बुद्धीचं जे मूळ स्वरूप आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या एका छान ओवीमध्ये सांगून ठेवले की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, म्हणजे ही जी बुद्धी आहे ती सत्वगुणाची बनलेली आहे आणि तेज तत्वाची बनलेली आहे. म्हणजे काय आणि कशी हा सगळा विस्ताराने विचार आपण नंतर करू. आत्ता केवळ एवढंच जाणून घेऊ की बुद्धी ही मुळात सत्वगुणाची बनलेली आहे, तेज तत्वाची आहे.
बुद्धी नावाचं तत्व मूळचं अतिशय स्वच्छ आहे, अतिशय शुद्ध आहे. आणि ही जी बुद्धी आहे, या बुद्धीमध्ये, शुद्ध बुद्धीमध्ये आपल्याच विचारांची दलदल आपण करून ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये जो देव आहे त्या देवाचं दर्शन आपल्याला होत नाही. मग देवाचं दर्शन होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर बुद्धीमधली विचारांची दलदल. कुठले विचार? अनावश्यक विचार. बरेच सगळे विचार भूतकाळातले आणि बरेच सगळे विचार भविष्यकाळातले, ज्यांचा माझ्या आजच्या जीवनाशी काहीही संबंध नाही, अशा अनेक विचारांचं जाळं आपण विणून ठेवतो. व्हॉट्सॲपमध्ये मेसेजेस येतात. तर काही दिवस, महिन्यांपूर्वी एक अशी घटना झाली की एका कुठल्या ओळखीच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आणि ते मृत्यू झाल्याच्या नंतर एखादं वर्ष होऊन गेलं. आणि एखादं वर्ष झाल्याच्या नंतर हल्ली व्हॉट्सॲप असल्यामुळे त्या संदर्भातले परत मेसेजेस येत होते, संदेश येत होते की 1 वर्षांपूर्वी अमुक एक ज्या या व्यक्ती होता त्यांचं दुःखद निधन झालं. आणि मग त्या संदर्भात लोकांनी बऱ्याच सगळ्या आठवणी की ही व्यक्ती किती चांगली होती, किती प्रेमळ होती, किती दयाळू होती, अशा प्रकारचे सगळे संदेश मी वाचत होते. आणि वाचता वाचता माझ्या मनामध्ये विचार येतात की एवढे सगळे लोक यांचं कौतुक करतात, पण मला तर यांनी काहीच मदत केली नाही, माझ्याशी तर कधीच प्रेमाने वागल्या नाही. मग असे सगळे विचार माझ्या मनात कोणाबद्दल येतात की जी व्यक्ती आज या जगामध्ये नाही, तिने भूतकाळामध्ये कधी काळी मला कसा त्रास दिला होता, किंवा कसं माझ्यावरती प्रेम केलं नाही, कसं माझं कौतुक केलं नाही, हे सगळे विचार पूर्ण अनावश्यक आज माझ्या मनामध्ये येतात. एखाद्या व्यक्तीने आपलं कौतुक केलं किंवा नाही केलं भूतकाळात, त्याचा आजच्या जीवनाशी खरं तर काहीही संबंध नसतो. विशेषतः ती व्यक्ती जगात नसेल तर अजिबातच संबंध नसतो. पण अशा अनेक घटना की मी कोणाचा तरी अपमान केला, मग मी स्वतःला माफ करू शकत नाही. दुसऱ्या कोणीतरी माझा अपमान केला, मी त्याला माफ करू शकत नाही. तर अशा प्रकारचा अनेक कचरा आपण आपल्या विचारांचा कचरा बुद्धीमध्ये कोंबून ठेवलेला आहे. त्यामुळे आपल्याच बुद्धीमध्ये दडलेला हा जो देव आहे, आत्मरूपी देव आहे, त्याचं दर्शन आपल्याला कधीही होणं शक्य नाही. आणि बुद्धीचं हे वैशिष्ट्य आहे की आपण ठरवलं तर तिला एकाग्र करू शकतो, आणि ठरवलं नाही तर तिला असंख्य दिशेंना धावण्यासाठी असंख्य वाटा आहेत. अनेक अग्र बुद्धीला फुटतात, अनेक ठिकाणी ती डेव्हिएट होऊ शकते. माइंडलेस ब्राउझिंग नावाचा प्रकार आहे की काही आपण एखाद्या वेळेस फोन घेतो किंवा टी व्ही असतो, आपल्याला काही विशेष बघायचं सुद्धा नसतं, आपण नुसते चॅनल्स फिरवत इकडून तिकडे काय आहे ते बघत राहतो. लॅपटॉप समोर असेल तर नुसतं या वेबसाईटवर जा, तिकडे जा, इकडच्या बातम्या वाचा, तिकडचे व्हिडिओज बघा, अशा प्रकारे वेळ घालवतो. एका ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती की दर आठवड्यामध्ये आपण साधारण 3.25 तास रोज प्रत्येक व्यक्ती आपल्या फोनवर घालवते. आता त्यातला काही काळ हे आवश्यक काम असू शकतं, तर 3.25 तास प्रत्येक सामान्य व्यक्ती रोज आपल्या फोनवरती घालवते, ही पहिली गोष्ट. आणि याच्याशिवाय संपूर्ण आठवड्यामध्ये जवळपास 3.5 तास आपले केवळ माइंडलेस ब्राउझिंगमध्ये जातात, ज्याचा काहीही उपयोग नाही. अशा प्रकारे जर आपण आपल्या बुद्धीला ट्रेनिंग दिलं तर तिला खूप फाटे फुटतात. आणि जी विचारांची दलदल आहे ती साफ होण्यापेक्षा ती अधिकाधिक दृढ होत जाते, घट्ट होत जाते. आणि अशा प्रकारे हा गुहाहितम म्हणजे बुद्धिरूपी गुहेमध्ये स्थित असलेला परमात्मा आपल्याला कधीही अनुभवात येणार नाही, जोपर्यंत आपण आपल्या बुद्धीला शुद्ध करत नाही आणि बुद्धीला शांत करत नाही. एखादं तळं आहे आणि त्या तळ्याच्या तळाशी म्हणजे पाण्याच्या तळाशी एखादी हिऱ्याची अंगठी ठेवलेली आहे. ते हिऱ्याची अंगठी मला बघायची असेल तर वरचं जे पाणी आहे ते पूर्णपणे शुद्ध असणं आवश्यक आहे. आणि नुसतं शुद्ध असून चालत नाही, तर ते अगदी शांत असणं अपेक्षित आहे. शुद्ध आणि शांत असेल तरच आतल्या अंगठीचं दर्शन होईल. अगदी तसंच आपलं चित्त, आपली बुद्धी जर पूर्णपणे शुद्ध झाली आणि शांत झाली, त्या बुद्धीचे व्यापार आपल्याला काही काळापुरते जागृतीमध्ये थांबवता आले तरच त्या आतल्या परमात्म्याचं दर्शन होईल. आणि त्याच्यासाठी आपण साधकावस्थेत प्रयत्न करणं आवश्यक आहे. यमदेव समजावून सांगतायत की ही जी बुद्धिरूपी गुहा आहे त्याच्यामध्ये हा आत्मा कसा दडून बसलेला आहे. पुढे म्हणतात गौवरेष्ठम. गौवरेष्ठम शब्दाचा अर्थ आहे की संसाररूपी गहन वन किंवा जंगल, अशा प्रकारे याचा अर्थ आचार्यांनी केलेला आहे. की गौवरेष्ठम म्हणजे काय, की हा जो आत्मा आहे हा केवळ आपल्या शरीरामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये नाही, तर संसाररूप
गहन वनामध्ये जणू हा अडकून पडलेला आहे. आत्मा अडकून पडलेला आहे किंवा आपले विचार सगळे या संसाररूपी गहन वनामध्ये अडकून पडलेले आहेत. गहन वन अशी एक खूप छान उपमा दिलेली आहे. जंगलामध्ये जातो आपण, तर जंगलामध्ये जर ते खरंच खूप घनदाट अरण्य असेल तर खूप सगळे श्वापद असतात, हिंस्त्र पशुपक्षी असतात, काटे असतात, अंधार असतो आणि त्या वनामध्ये जंगलामध्ये आपण खूप खोल गेलो तर बाहेर येण्याची वाट आपल्याला अजिबात दिसत नाही. अगदी तसंच हा जो संसार आहे, या संसाररूपी गहन वनामध्ये आपण फार आतमध्ये जाऊन अडकून पडलेलो आहोत आणि याच्या बाहेर येण्याची वाट आपल्याला आता दिसत नाही. मग वनामध्ये जंगलामध्ये जशा अनेक अडचणींवरती मात करून आपल्याला बाहेर यावं लागतं, अगदी तसंच या संसारामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावरती मात करून आपल्याला बाहेर येणं आवश्यक आहे. आणि बाहेर यायचं म्हणजे प्रत्यक्ष कुठे जायचं नाही, तर वैचारिक दृष्टीने बाहेर यायचं आणि वैचारिक दृष्टीने याच्या बाहेर येऊन, या दलदलीच्या बाहेर येऊन, या जंगलाच्या बाहेर येऊन, या अडचणींवरती मात करून त्या आत्म्याचा दर्शन घेण्याचा प्रयत्न करायचा. 2 गोष्टी आहेत. आपण जेव्हा म्हणतो की वनामध्ये अडचणी असतात किंवा या संसारामध्ये अडचणी असतात, तर आपल्याकडून 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे आपल्या ज्या अडचणी असतात त्या मुख्यतः सगळ्या फक्त आपल्या प्रपंचाशी संबंधित असतात. 2 वेळेसचं जेवण, खाणं, पिणं, वेकेशनला जाणं, मुलांना मोठं करणं, मुलांवरती संस्कार करणं आणि व्यवसायामध्ये यश, कीर्ती, प्रतिष्ठा मिळवणं, एवढ्याच गोष्टींपुरत्या आपल्या अडचणी मर्यादित असतात. परमार्थ आपण फारसा सिरियसली घेत नाही, त्याच्यामुळे परमार्थामध्ये फारशा अडचणी मनामध्ये निर्माणच होत नाही सुरुवातीला. तुकाराम महाराजांचं वचन आहे की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. ते तुकाराम महाराज होते म्हणून त्यांना तो युद्धाचा प्रसंग येत होता. आम्ही असा युद्धाचा प्रसंग स्वतःवरती येऊच देत नाही. आम्ही आमच्या संसारामध्ये इतके रममाण झालेलो असतो की परमार्थ जमला तर जमला, जमेल तेव्हा केला, नाही जमला तर सोडून दिला. त्याला म्हणतात गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाहीतर मोडून गेली. तसा आपल्या त्या गाजराच्या पुंगीसारखा परमार्थ असतो. त्यामुळे एक तर विशेष अडचणी येत नाहीत. खरंच एखाद्या व्यक्तीने परमार्थावरती वाटचाल करायची हे सिरियसली घेतलं, त्या दृष्टीने प्रयत्न केले, तर मग अडचणी येतात. परंतु त्या अडचणी या अधिकांश अडचणी, अधिकाधिक अडचणी या आपल्या स्वतःच्या आतल्या असतात आणि बाहेरची संकटं नसतात. काय होतं की आपल्याला इन जनरल आपल्या जीवनामध्ये दुसऱ्यांना ब्लेम करायला आणि दुसऱ्यांवरती दोष ढकलून द्यायला खूप आवडतं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. मग परमार्थामध्ये सुद्धा जेव्हा आपण सकाळी उठत नाही, आपली ध्यानसाधना होत नाही, आपलं नामस्मरण होत नाही, त्याच्यात कंटिन्युटी राहत नाही, तर आपण स्वतःचं परीक्षण करत नाही, आपण दुसऱ्या कोणाला तरी दोष देतो की तो काय माझा मुलगा आहे ना, त्याची परीक्षा आहे, त्याचा अभ्यास घ्यायचा होता, रात्री जागरण झालं म्हणून मी सकाळी उठू शकले नाही, घरात पाहुणे आहेत म्हणून मी अभ्यास करू शकले नाही. असं एक तर पाहुणे असतात, नाहीतर आजारपणं असतात, नाहीतर बाहेर जायचं असतं, नाहीतर कार्यक्रम असतात, सणवार असतात, रोज काहीतरी वेगळं कारण आणि त्याच्यामुळे आपण आपली साधना करत नाही. परंतु केअरफुली जर आपण विचार केला, आत्मपरीक्षण केलं, तर अधिकाधिक अडचणी या आपल्या आतल्या असतात. आपलेच आतले आपण स्वतः तयार केलेले प्रतिबंध असतात. आपल्याला शिस्त नाही, आपण स्वतःला शिस्त लावू शकत नाही. मनामध्ये मत्सर आहे, मनामध्ये लोभ आहे, मनामध्ये कुठला तरी क्रोध आहे, कुठली तरी खंत आहे, अपूर्णता आहे, पश्चाताप आहे, मन प्रसन्न नाही, शरीराची आपण काळजी घेत नाही. अशा अनेक सगळ्या गोष्टी ज्या आपल्या देहाशी मनाशी निगडीत असतात, त्याच्यामुळे आपली साधना नीट होत नाही. आणि गौवरेष्ठम म्हणजे संसाराच्या या गहन वनातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर थोडं स्वतःबरोबर कठोर होणं आवश्यक आहे. आपण दुसऱ्यांच्या बरोबर कठोर होतो, पण स्वतःबरोबर थोडं कठोर झालो. रजोगुणाचे आणि तमोगुणाचे प्रभाव जर आपण थोडे कमी केले, रजोगुणाने चांचल्य येतं, तमोगुणाने आळस निर्माण होतो. आणि हे जे रजोगुणाचे तमोगुणाचे प्रभाव आपण जोपर्यंत कमी करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपली प्रगती होत नाही. आणि बऱ्याचदा या परमार्थाच्या मार्गाचं अजून एक समस्या अशी आहे की फार सगळ्या गोष्टी आपण कृपेवरती ढकलतो. अजून काय समर्थांनी आम्हाला बोलवलं नाही हो, 20-25 वर्ष झाले अजून काही सज्जनगडावर जायचा योग आला नाही. योग का आला नाही? कारण की समर्थांनी आम्हाला बोलवलं नाही. म्हणजे समर्थांची जेव्हा कृपा होईल तेव्हा मी या संसाराच्या गहन वनातून बाहेर निघेल आणि तिकडे जाईल.
असं जोपर्यंत आपण कोणाच्या तरी कृपेची वाट बघतो तोपर्यंत आपले प्रयत्न कमी पडतात. समर्थांची कृपा, सद्गुरूंची कृपा, देवाची कृपा ही प्रत्येक स्तरावरती उपलब्ध असते. त्या त्या स्तरावर प्रत्येक साधकाला अनुभवाला येते. पण केव्हा अनुभवाला येते? जेव्हा प्रयत्नपूर्वक तो साधक स्वतः एक एक स्तर वरती जायचा प्रयत्न करतो, स्वतः प्रयत्न करतो, तेव्हा त्याचं रेसिप्रोकेशन म्हणून ती कृपा अनुभवाला येते. आम्ही स्वतः काहीही प्रयत्न करणार नाही, आमचं जे जसं चालू आहे रामरगाडा तो तसाच चालू आहे, आणि मग कोणीतरी बोलवून घ्यावं, कोणीतरी एक असा हात आमच्या डोक्यावरती ठेवावा, मग चमत्कार झाल्यासारखं सगळं माझं मन पालटावं, ही जी अपेक्षा आहे ही एक अतिशय आपल्या परमार्थामधली मोठी समस्या आहे. त्याला एक बांडगुळी प्रवृत्ती म्हणतात, म्हणजे पॅरासाईट माइंडसेट, की कोणावर तरी पॅरासाईट राहायचं आणि त्यांनी आपल्यावर कृपा केली तर आपण प्रगती होऊ, हे योग्य नाही. आधी प्रयत्न करा, प्रयत्न केला की त्याच्या प्रपोर्शनमध्ये कृपा अनुभवाला येईल. देवापाशी नाही पुण्याचे गाठोडे, म्हणजे देव काही असं पुण्याचं गाठोडं घेऊन बसलेला नाही आहे. आपल्या संतांचं वचन आहे की हा आला की ह्याला पुण्य वाट, तो आला की त्याला पुण्य वाट. ते पुण्य आपल्याला कमवावं लागतं, ते शुद्ध पुण्य आपल्याला कमवावं लागतं, सत्वगुण आपल्याला कमवावं लागतो, बुद्धीची एकाग्रता आपल्याला कमवावी लागते, चित्तशुद्धी चित्तशांतीसाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आणि हे केल्याच्या नंतर ती कृपा होते आणि नंतर आपल्याला आत्मदर्शन होण्याची शक्यता आहे, देवाचं दर्शन होण्याची शक्यता आहे. म्हणून गव्वरेष्ठम असं जेव्हा यमदेव म्हणतात तेव्हा या संसाररूपी वनातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींवर मात करण्याची आपली तयारी पाहिजे. यमदेव सांगतायत की हे सगळं दुर्दर्श का बरं आहे, आणि पुढे म्हणतात की पुराणम, हा जो आत्मा आहे हा पुराणम आहे, म्हणजे सनातन आहे. पुराण शब्दाचा अर्थ अनादी, आद्य, नित्य आणि सत्य. मुख्यतः त्याचा अर्थ आहे अनादी किंवा आद्य, म्हणजे ज्याची कधीही सुरुवात झाली नाही असा अनादी. आद्य म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा, सगळ्यात प्रारंभीचा. दोन्ही समानार्थी शब्द आहेत परंतु वेगवेगळ्या संदर्भात वापरले जातात. हे जे आत्मा नावाचं तत्व आहे, देव नावाचं तत्व आहे, हे कधी जन्मालाच आलं नाही, याची कधी सुरुवात झाली नाही, याला कधी कोणीही निर्माण केलेलं नाही. आपण हे जे म्हणतो की देव तीनही काळामध्ये आहे, तर मुळात देव हा कालसंकल्पनेच्या अतीत आहे. त्वम गुणत्रयातीतः त्वम कालत्रयातीतः असं जेव्हा आपण गणपतीला म्हणतो तेव्हा खरा गणपती, ब्रह्मरूप गणपती हा तीनही काळांच्या अतीत आहे. आपण जेव्हा म्हणतो की एखादी वस्तू निर्माण झाली, तिची निर्मिती ही नेहमी कालसापेक्ष असते, परंतु खरा देव निर्माण आलाच नाही, खरा देवाची कधीही निर्मिती झाली नाही. समर्थ रामदास स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे की सदा संचले येतना जात काही. जो खरा देव आहे तो सदा संचला, येतही नाही आणि जातही नाही. येतो आणि जातो कोण? मग आपण म्हणतो की गणपती आले आणि गणपतींचं विसर्जन झालं, देवी आल्या, महालक्ष्मी आली आणि मग आपण तिचं विसर्जन करतो. तर हे जे भगवंताचे सगुण रूप आहेत, सगुण अवतार आहेत, ते येतात आणि ते जातात. परंतु जो खरा देव आहे, निर्गुण देव आहे, परमात्मा, तो येतही नाही, जातही नाही. असा हा जो देव आहे पुराणम, म्हणजे त्याला आदी नाही, सुरुवातीपासून तो आहे असं एक म्हणण्याची पद्धत आहे. किंवा सृष्टीची जी सुरुवात झाली त्याच्याही आधीपासून हे आत्मा नावाचं तत्व उपलब्ध आहे, अस्तित्वात आहे. दुर्दर्श म्हणजे दर्शन घेण्यासाठी अत्यंत कठीण आहे, आणि याची जर आपल्याला अनुभूती घ्यायची असेल तर मग त्याची एक प्रक्रिया इथे सांगून ठेवलेली आहे. अध्यात्म योगाधिगमेन, हा जो देव आहे हा मला जाणून घ्यायचा असेल तर अध्यात्म योग अधिगमेन. अध्यात्म योग शब्दाची अतिशय स्पेसिफिक व्याख्या आपल्यासाठी आचार्यांनी करून ठेवलेली आहे. असं एक योग म्हणलं किंवा अध्यात्म म्हणलं की काहीतरी एक विशिष्ट प्रतिमा आपल्या डोळ्यांच्या समोर उभी राहते की अध्यात्म म्हणजे काहीतरी भगवे वस्त्र घालायचे असतील किंवा पांढरे वस्त्र घालायचे असतील. योग म्हणजे काहीतरी एका ठिकाणी बसून एक मुद्रा लावून ध्यान खूप काळ करावं लागेल. तर अशा काही संकल्पना आपल्या डोळ्यांच्या समोर असतात. परंतु आचार्यांनी ह्या मंत्रामध्ये स्पेसिफिक व्याख्या केलेली आहे. अध्यात्म योग म्हणजे काय की विषयेभ्य प्रतिसंवृत्य. विषयेभ्य म्हणजे आपल्या या बाहेरच्या जगातले सगळे विषय, विषयेभ्य म्हणजे त्यांच्यापासून, प्रतिसंवृत्य म्हणजे पूर्णपणे निवृत्त करणं. काय निवृत्त करणं? चेतसहा म्हणजे आपलं मन, आणि
सगळ्या बाहेरच्या विषयांपासून ते मन निवृत्त करायचं. निवृत्त करून त्याला कुठे लावायचं? आत्मनी समाधानम, म्हणजे आत्मा नावाचं जे तत्व आहे त्याच्यावरती एकाग्र करणं, ह्या प्रक्रियेला अध्यात्म योग म्हणतात. विषयाकार वृत्तीला विषयांपासून बाजूला सारून आत्माकार करणे याला अध्यात्म योग असे म्हणतात. स्पेसिफिक व्याख्या केलेली आहे. आपली वृत्ती ही कायम विषयाकार असते, म्हणजे विषयांच्या चिंतनामध्ये गुंतलेली, रमलेली आणि रंगलेली असते. सकाळी उठल्या उठल्या कधी कधी 3ला जाग येते, 4ला येते, कधी कधी 5, 6, 7, 8 वाजेपर्यंत पण झोप लागते. पण उठल्या उठल्या काय होतं की काही महिन्यांच्या पूर्वी माझा एकुलता एक मुलगा दुसऱ्या गावी शिक्षणासाठी गेला. आता दुसऱ्या गावी तो शिक्षणासाठी गेलेला असल्यामुळे सकाळी उठल्या उठल्या आधी पहिल्यांदा माझ्या मनात विचार येतो की माझा मुलगा कसा असेल. मग प्रभाते मनी पुत्र चिंतित जावा. समर्थांनी भलेही म्हणलं असेल रामचिंतित जावा, पण माझ्या मनात सगळ्यात पहिला विचार येतो की तो कसा असेल. आणि उठल्या उठल्या मी काय करते तर हातात फोन घेते आणि त्याचा काही मला मेसेज आला आहे का, त्याने काही मला फोटो पाठवला आहे का. वृत्ती कोणाच्या आकाराची झाली? आधी मुलाच्या आकाराची झाली, मग फोनच्या आकाराची झाली, मग फोनमध्ये त्याने पाठवलेल्या फोटोच्या आकाराची वृत्ती झाली. असं सकाळी उठल्यापासून कुठल्या ना कुठल्या विषयामध्ये माझी वृत्ती गुंतलेली असते, तेव्हा त्याला म्हणतात विषयाकार झालेली वृत्ती. मग चहाच्या आकाराची होते, पेपरच्या आकाराची होते, मला योगा करायचा असतो, प्राणायाम करायचा असतो, मग त्यांच्या आकाराची होते. असं दिवसभर कुठल्या ना कुठल्या आकारामध्ये, विषयामध्ये माझी वृत्ती गुंतलेली असते. इथे आपल्याला आचार्य सांगतायत की अध्यात्म योगाधिगमेन, अध्यात्म योग अधिगमेन. अधिगमेन शब्दाचा अर्थ आहे ज्ञान होणे, बोध होणे, उमजणे. मग आपल्याला उमजवून घ्यायचं आहे, बोध करून घ्यायचं आहे. कशाचा बोध करून घ्यायचा आहे? की मी देह नाही आणि मी आत्मा आहे, या गोष्टीचा बोध करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी प्रक्रिया काय सांगितली की जिथे जिथे आपली वृत्ती बहिर्मुख झालेली आहे, ज्या ज्या विषयांच्यामध्ये गुंतलेली आहे, त्या सगळ्या विषयांच्यामधून तिला बाहेर काढा, तिला बाजूला सारा, अंतर्मुख करा आणि त्या आत्म्यावरती केंद्रित करा. मी आत्मा आहे असं सातत्याने चिंतन करा. हे चिंतन कसं करायचं याच्यासाठी पुढे अजून बरेच सगळे टिप्स आणि ट्रिक्स आपल्याला यमदेव सांगणार आहेत. पण इथे मुख्यतः जी एक महत्त्वाची गोष्ट यमदेवांना सांगायची आहे की हा जो दुर्दर्श आत्मा आहे, जो अत्यंत गुप्त रीतीने या संपूर्ण सृष्टीमध्ये प्रवेश केलेला आहे, म्हटलं तर उघड आहे, म्हटलं तर झाकलेलं आहे, ज्याचं आपल्या संतांना अतिशय स्पष्टपणे दर्शन झालं. बुद्धिरूपे गुहेमध्ये जो स्थित आहे, संसाररूपी वनामध्ये भटकत असल्यामुळे ज्याचं दर्शन होत नाही, असा हा अनादी आत्मा केवळ अध्यात्म योगाच्या अभ्यासाने, म्हणजे बहिर्मुख वृत्तीला अंतर्मुख करून, विषयाकार वृत्तीला आत्माकार करून, सतत त्याचं चिंतन करून हा अनुभव येणं शक्य आहे. आणि जर असं चिंतन केलं आणि जर खरंच तो अनुभव आला तर मग हर्ष शोको जहाती, हर्ष आणि शोक याच्या पलीकडे जाण्याची, याच्या अतीत जाण्याची व्यवस्था या उपनिषदाच्या माध्यमातून आणि या चिंतनाच्या माध्यमातून होते. हाच जो 12व्या मंत्रातला विषय आहे तो 13व्या मंत्रात कंटिन्यू होतो. यमदेव पुढे सांगतात की आत्मविद्येचं फळ काय आहे? एतत् श्रुत्वा संपरिगृह्य मर्त्यः प्रवृह्य धर्म्यम अणुमेतम आप्य समोदते मोदनीयम हि लब्ध्वा विवृतम सद्म नचिकेतसं मन्ये. अतिशय सुंदर मंत्र आहे की एतत् श्रुत्वा म्हणजे हे आत्मज्ञान ऐकल्याच्या नंतर, संपरिगृह्य म्हणजे उत्तम रीतीने त्याचं ग्रहण केल्याच्या नंतर, मर्त्यः म्हणजे हे मर्त्य मानवा, हे मर्त्य साधका, प्रवृह्य म्हणजे आत्म्याला देहादी उपाधींपासून निराळा करून, वेगवेगळा करून, धर्म्यम अणुम एतम आप्य की असा हा जो मोक्ष धर्मदायक निरुपाधिक अणु म्हणजे सूक्ष्म आत्मा आहे, या आत्म्याची प्राप्ती झाल्याच्या नंतर आप्य स मोदते मोदनीयम हि लब्ध्वा. असा हा जो आत्म्याची प्राप्ती झाल्यावरची जी स्थिती आहे ती कशी आहे? मोदते मोदनीयम हि लब्धा, की अत्यंत आनंदरूप आत्म्याची प्राप्ती झाल्यावरती तो जो व्यक्ती आहे, आत्मज्ञानी व्यक्ती, तो सुखरूप होतो. आणि असं हे जे आत्म्याचं ज्ञान आहे, विवृतम सद्म की जणू ब्रह्म हे काही एक सदन आहे, हा एक महाल आहे. नचिकेतसं मन्ये
की हे ब्रह्मरूपी मोक्षरूपी हे जे द्वार आहे हे जणू तुझ्यासाठी पूर्णपणे उघडलेलं आहे. या मोक्षरूपी धामाच्या द्वारामध्ये तू उभा आहेस. इतका तू या मोक्षाच्या जवळ आहेस, आत्मविद्येच्या जवळ आहे. तुला तर फक्त तिथे आतमध्ये प्रवेश करण्याची देरी इतका तू अधिकारी आहेस. यमदेव परत नचिकेताची स्तुती करतात आणि अशा प्रकारे या मंत्रामध्ये आत्मविद्येचंच हे जे महात्म्य आहे ते पुढे सांगतात. प्रक्रिया आपण एक मागच्या मंत्रामध्ये बघितली होती की अध्यात्मयोग अधिगमेन, विषयाकार वृत्तीला आत्माकार करणे आणि याचा सतत अभ्यास करणे ही एक प्रक्रिया तिथे सांगितली. अशाच अजून 3 प्रक्रिया या 13व्या मंत्रामध्ये यमदेव नचिकेताला सांगतात की मी आत्मा आहे याची अनुभूती घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया सांगितल्या आहेत. कुठली पहिली प्रक्रिया की एतत् श्रुत्वा, या आत्मविद्येचं यथार्थ श्रवण करावं, सगळ्यात पहिली प्रक्रिया. दुसरी काय, संपरिगृह्य, नुसतं श्रवण करू नये तर त्याच्या अर्थाचं यथार्थ ग्रहण करावं आणि नुसतं अर्थाचं ग्रहण करू नये तर अनुभूतीमध्ये त्याचं प्रत्यक्ष ग्रहण करण्याची, त्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करावा. आणि प्रवृह्य ही तिसरी प्रक्रिया. प्रवृह्य म्हणजे वेगळं वेगळं करणं. वैचारिक दृष्टीने हा आत्मा जो संपूर्ण सृष्टीमध्ये व्यापून आहे, सगळ्या वस्तूंमध्ये दडून बसलेला आहे, त्या वस्तूंना आणि आत्म्याला वैचारिक स्तरांनी वेगवेगळं करणं, अशा 3 प्रक्रिया इथे यमदेव नचिकेताला सांगतात. सगळ्यात पहिली प्रक्रिया आहे श्रुत्वा, म्हणजे श्रवण करणं. श्रवण करणं या संपूर्ण मार्गामध्ये अतिशय आवश्यक आहे. यथार्थ श्रवण व्हावं, शास्त्राचं यथार्थ श्रवण व्हावं. श्रवण करताना आपली मानसिकता, थोडासा विचार आपण याचा आधीच्या मंत्रांमध्ये केला होता की कशी मानसिकता असावी. समर्थांनी आत्मारामामध्ये सांगितलेलं आहे, एक छान दृष्टांत दिलेला आहे की समर्थ म्हणतात, चातक पक्षी वरीचा वरी, चंचू पसरून थेंबुटा झरी, जीवन सकळ हे अव्हेरी भूमंडळीचे. समर्थ म्हणतात की चातक नावाचा एक पक्षी आहे. आता हा खरा पक्षी आहे का काल्पनिक पक्षी आहे हा आपल्या चिंतनाचा विषय नाही, परंतु त्याच्याबद्दल अशी कल्पना आहे की चातक पक्षी फक्त पावसाचं पडलेलं पाणी आणि थेंब चोचीमध्ये घेतो आणि तो इतकी त्या पावसाच्या पाण्याची वाट बघतो की त्या पावसाच्या पाण्याची वाट बघताना भूमंडळाचे जीवन म्हणजे भूमंडळावरचं सगळ्या पाण्याचा तो अव्हेर करतो. तो जेवढ्या काकुळतीला येऊन, जेवढ्या तीव्रतेने आणि जेवढ्या आर्ततेने त्या पाण्याचं ग्रहण करण्यासाठी आसुसलेला असतो, तेवढं खऱ्या साधकांनी या आत्मविद्येचं श्रवण करण्यासाठी आसुसलेलं असावं, हा त्यातला पहिला अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे की ते शब्द कानावर पडावेत, म्हणजे ते पाणी आपल्याला मिळावं, म्हणून चातक पक्षी भूमंडळावरच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींचा अव्हेर करतो. तसा हा जो साधक आहे, ज्याला खरंच आपली स्वतःची प्रगती करून घ्यायची आहे, त्यांनी यथार्थ श्रवण करण्यासाठी आसुसलेलं असावं आणि ते श्रवण करता यावं म्हणून इतर सगळ्या गोष्टींचं जे श्रवण आहे त्या श्रवणापासून स्वतःला दूर ठेवावं. इतर सगळ्या गोष्टी कानावर देखील पडू देऊ नयेत. जेवढ्या आपल्या जीवनाला आवश्यक आहेत हा विचार आपण अनेक वेळेस केलेला आहे की माझं वैयक्तिक जीवन, सामाजिक जीवन, व्यावसायिक जीवन आणि कौटुंबिक जीवन, याला आवश्यक तेवढ्याच गोष्टी पाहाव्यात, ऐकाव्यात आणि अतिशय स्वतःला शिस्त लावून घ्यावी की जे अनावश्यक आहे माझ्या जीवनासाठी त्याच्याबद्दल श्रवण, वाचन, मनन, चिंतन आणि चर्चा मी करणार नाही. देशाच्या समोर आपल्या अनेक समस्या आहेत, पण देशाच्या वरच्या समस्यांवरती चर्चा केल्याने मी देशभक्त आहे हे प्रूव्ह होतं हे अजिबात खरं नाही. देशाच्या समोर आत्ता खलिस्तानची फार मोठी चळवळ उभी राहत आहे. मग त्याच्यावरती ही जी एवढी मोठी समस्या आहे त्याच्यावरती मी माझ्या घरात AC रूममध्ये पन्ह पिता जर बसून चर्चा केली तर त्या चर्चेला काहीही अर्थ नाही. त्या चर्चावरून मी देशभक्त आहे हे प्रूव्ह होत नाही. मग जर खरंच आपल्याला काही करायचं असेल तर एक तर जाऊन कुठल्या तरी संस्थेला जॉईन व्हा की ज्याच्यामध्ये या संदर्भात कार्य चालू आहे. दुसरं शक्य आहे की गव्हर्नमेंटमध्ये किंवा शासनामध्ये जे कोणी लोक कामं करत आहेत त्यांना ज्या कुठल्या निधीची आवश्यकता आहे त्या निधीसाठी कॉन्ट्रीब्यूट करा. आपल्याकडे प्राईम मिनिस्टरचे फंड्स आहेत वेगळे वेगळे दिलेले की देशाच्या समोरच्या अनेक ज्या समस्या आहेत त्याच्यावरती आपल्याला काही आर्थिक योगदान द्यायचं असेल तर आर्थिक योगदान द्यावं, वेळेचं योगदान द्यायचं असेल तर वेळेचं द्यावं, बुद्धीचं योगदान द्यायचं असेल तर बुद्धीचं योगदान द्यावं.
की आता एक ग्रीव्हन्स कमिटी किंवा ग्रीव्हन्स फोरम म्हणून देखील आहे की ज्या सामान्य नागरिक आहे त्यांना जी काही सुखदुःख आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्याचे घरे बसून खडे फोडण्यापेक्षा गव्हर्नमेंटच्या नावाने योग्य चॅनलच्या थ्रू जर आपण कंप्लेंट दिली तर त्याच्यावरती काहीतरी कारवाई होण्याची शक्यता आहे. पण आपण काय करतो की आपण कुठलीही कारवाई करत नाही, न कुठलं योगदान देतो आणि केवळ घरी बसून फुकटची चर्चा करतो. एक तर कोणाशी तरी इन पर्सन करतो, नाही तर व्हॉट्सॲपवरती इकडचा मेसेज घेऊन तिकडे फॉरवर्ड करतो. अशा प्रकारच्या आपल्या चर्चात्मक देशभक्तीला काही फारसा अर्थ नाही. आणि अशा प्रकारचं श्रवण जोपर्यंत आपण करतो तोपर्यंत हे आत्मज्ञान होणं शक्य नाही. यमदेव म्हणतात की एतत् श्रुत्वा, की अशा प्रकारे तू जर श्रवण कर. आणि श्रवण कसं कर असं म्हणतात की परीक्षिती राजाने जेव्हा भागवताचं श्रवण केलं होतं तेव्हा सर्वांगाचे कान करून श्रवण केलं होतं. आणि सर्वांगाचे कान करून श्रवण केलं म्हणून त्याचा 7 दिवसामध्ये उद्धार झाला. आपल्यासारखं नळी फुंकिली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे अशा प्रकारचं श्रवण म्हणजे ठीक आहे, काहीच न करण्यापेक्षा काहीतरी कानावर पडतंय एवढाच त्याचा अर्थ आहे. परंतु सर्वांगाचे कान करून एकाग्र होऊन श्रवण करावं ही त्या आत्मज्ञानाच्या प्रक्रियेमधली एक, आत्मज्ञानाच्या संपूर्ण हा जो मार्ग आहे त्याच्यामधली एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. आणि बघा की ज्ञानमार्गामध्ये जेव्हा आपण श्रवण करतो आणि खरंच व्यवस्थित जर श्रवण झालं तर श्रवण होता होता आपल्याला या गोष्टींची चांगली इन्साईट येते. ध्यानाची प्रक्रिया आहे, ध्यानमार्ग आहे. कोणीतरी मला समजावून सांगितलं की आता तुम्ही ध्यान करा. जोपर्यंत प्रत्यक्ष बसून मी ध्यानाची कृती करत नाही तोपर्यंत मला त्याच्या संदर्भात कुठलीही अनुभूती येत नाही. परंतु आत्मविद्या ही जी आहे ही जो आपण श्रवण करत जाऊ आणि नुसतं श्रवण नाही तर त्याच्यापुढे मनन आणि निदिध्यासन करू तो या मार्गामधली या तत्वाची इन्साईट आपली अधिकाधिक वाढत जाते. अधिकाधिक आपल्याला स्पष्टता येते, अधिकाधिक क्लॅरिटी येते. श्रवण करत असतानाच ही क्लॅरिटी आपली वाढत जाते आणि ही प्रगती आपली होते श्रवण करताना. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढे म्हणतात यामध्ये की नुसतं श्रवण करू नका तर संपरिगृह्य, त्याच्या अर्थाचं व्यवस्थित ग्रहण करा. जोपर्यंत तो अर्थ समजत नाही तोपर्यंत प्रयत्न करा, प्रश्न विचारा, चर्चा करा. चर्चा करायची असेल तर ही चर्चा करा. आत्मतत्वाच्या संदर्भात एखादी गोष्ट मला कळली नाही, भगवद्गीतेचा 9वा अध्याय आहे राजविद्या राजगुह्य योग, की त्याच्यामध्ये 4था आणि 5वा श्लोक आहे ज्याला ऐश्वर्य योगाचे श्लोक म्हणतात. आणि हे गुगली श्लोक आहेत म्हणजे पटकन कळत नाही. भगवान श्रीकृष्णांनी परस्पर विरोधी स्टेटमेंट्स त्याच्यामध्ये केलेले आहेत. मत्स्थानी सर्व भूतानी आणि नच मत्स्थानी भूतानी, ही सगळी भूते माझ्यामध्ये स्थित आहेत आणि याच्यापैकी एकही भूत माझ्यामध्ये स्थित नाही, असं लागोपाठ 2 श्लोकांच्या मध्ये भगवान वर्णन करतात. आणि जोपर्यंत आपल्याला ते श्लोक, मला आठवतं की सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो भगवद्गीतेचा तेव्हा 1दा 2दा 3दा ऐकून अथवा वाचून काही कळलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही आमच्या सद्गुरूंना विचारलं की हे काय लिहिलं आहे किंवा हे काय आम्हाला काही कळत नाही आहे, तेव्हा त्यांचं उत्तर एकच होतं की ऐकून ठेवा, एक दिवस कळायला लागेल. ऐकून ठेवा, विचार करत राहा, एक दिवस कळायला लागेल. अशीच एक गोष्ट आहे की पूर्वीच्या काळी जे वेदांत शिकवणारे मोठे मोठे गुरु होते, जे पाठ घ्यायचे तेव्हा प्रवचन नव्हतं. प्रवचनामध्ये जेव्हा आपण चिंतन मांडतो एखादं तेव्हा दृष्टांत असतात, गोष्टी असतात, वेगवेगळ्या प्रकारे तो विषय हलका फुलका करून सांगितला जातो. पण पूर्वीच्या काळी वेदांताचे पाठ व्हायचे तेव्हा केवळ तत्व आणि केवळ तत्व ते सद्गुरू शिकवायचे. तर हिमालयामध्ये असाच एक शिष्य गेला, कारण की तिथे खूप प्रसिद्ध गुरु होते, त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान ग्रहण करता यावं म्हणून हा शिष्य गेला. आणि त्याला खूप अपेक्षा होती की आता रोज मी सकाळ संध्याकाळ यांचं प्रवचन ऐकेल आणि मग मला अभ्यास करता येईल. मग तिथे गेल्यावर लक्षात आलं की 24 पैकी 23 तास तिथे फक्त कामं, आश्रमाची कामं, गुरूंची सेवा करायची आहे आणि दिवसातला अर्धा तास सकाळी फक्त ते गुरु आपल्या शिष्यांना पाठ द्यायचे. मग हा जो शिष्य होता याला थोडंसं वाईट वाटलं की सगळा दिवस माझा बाकीचे कामं करण्यात जातो, अभ्यास होत नाही. आणि मला वाटलं की हे सद्गुरू मला खूप मोठं काहीतरी ज्ञान देतील, ते ज्ञान तर मला अजिबात मिळत नाही आहे. मग तो आपल्या सद्गुरूंना जाऊन विचारतो की अमुक अमुक एक शंका आहे, आज तुम्ही मला जे काही अर्धा तास शिकवलं त्याच्यामध्ये ही मला शंका आहे, हे मला समजलं नाही, हे समजावून सांगता का? तर त्याच्यावरती ते गुरु आपल्या शिष्याला म्हणतात की मनन कीजिए महात्मा, मनन कीजिए.
तो समझ में आ जाएगा। तर असं हे जे वेदांताचं तत्त्वज्ञान आहे हे गूढ आहे, केवळ एकदा श्रवण करून होत नाही, त्याचं ग्रहण करावं लागतं। एक आहे अर्थाचं ग्रहण आणि दुसरं आहे की अनुभूतीमध्ये ग्रहण करणं। प्रत्यक्ष अध्यात्म योग ही जी साधना सांगितली आहे प्रक्रिया, की एका ठिकाणी बैठकीला बसायचं, सगळ्या विषयांमध्ये अडकलेली वृत्ती त्याच्यातून बाहेर काढायची आणि या आत्मतत्वावर केंद्रित करायची, ही जी प्रक्रिया आहे याचा अभ्यास करणं म्हणजे त्याच्या अनुभूतीसाठी ग्रहण करण्यासाठी प्रयत्न करणं। तर या आत्मतत्वाच्या विद्येमध्ये यमदेव म्हणतात की श्रवण करा, मनन करा, अर्थाचं ग्रहण करा आणि प्रवृह्य म्हणजे वेगळं वेगळं करा, विवेकाने वेगळं वेगळं करा, पृथक्करण करा। काय वेगळं करा तर विवेकाने हे जे आत्मतत्व आहे हे बाकीच्या सगळ्या दृश्य विश्वातल्या पदार्थांपासून वेगळं करा। हे वेगळं करणं हे जे आहे ते म्हणजे आता माझ्याकडे घरामध्ये धान्य आहे, तांदूळ आहे, तांदूळामधले खडे वेगळे करण्यासारखी ही वेगळी करण्याची प्रक्रिया नाही की तांदूळ दिसत आहेत आणि खडे दिसत आहेत, असं हे वेगळं करणं नाही, तर हे केवळ वैचारिक स्तरावर वेगळं करणं आहे। माझ्यासमोर सोन्याचे खूप दागिने आहेत, मग सोन्याच्या दागिन्यांमध्ये एक नेकलेस आहे, एक पाटली आहे, एक बांगडी आहे, एक अंगठी आहे, या सगळ्या नामरूपांमधून सोनं जर मला वेगळं करायला सांगितलं तर प्रत्यक्षात ते वेगळं करता येणं शक्य नाही। फक्त ते जे अलंकार आहेत त्या अलंकारांच्या नामरूपावरचं लक्ष काढायचं आणि त्या सोन्यावरती केंद्रित करायचं। समोर खूप सगळे घट असतील तर घटांचे जे वेगळे वेगळे आकार आहेत त्या आकारांवरचं लक्ष काढायचं आणि मातीवर केंद्रित करायचं। समुद्राच्या खूप सगळ्या लाटा आहेत, त्या लाटांची जी इंटेन्सिटी आहे, उंची आहे, त्याच्यावरचं लक्ष काढायचं आणि पाणी या एकाच तत्वावर केंद्रित करायचं। अगदी तसंच हा जो आत्मा आहे हा दृश्य विश्वातले सगळे पदार्थ, सगळे नामरूप, सगळे आकार हे तसेच असतात, परंतु तसेच असताना त्याच्यावरचं लक्ष काढून त्याच्यामध्ये जे दडलेलं तत्व आहे, जे निर्गुण तत्व आहे त्याच्यावरती केंद्रित करायचं, ही ती प्रवृह्य प्रक्रिया आहे, विवेकाची प्रक्रिया आहे, पृथक्करणाची प्रक्रिया आहे। ही एकदम एका दिवसात जमत नाही, परंतु जोपर्यंत आपल्याला ही प्रक्रिया जमत नाही तोपर्यंत ही संपूर्ण दृश्यसृष्टी आपल्याला अत्यंत भेदमय दिसते, भेदमय भासते आणि अशा या भेदमय सृष्टीतल्या अभेद ज्याच्यामध्ये आहे अशा तत्वाकडे आपलं लक्ष जात नाही आणि जोपर्यंत या अभेदाकडे लक्ष जात नाही, जनाबाईंनी जसा व्यवहार केला होता की देव खाते, देव पिते, देवावरी मी निजते, असा व्यवहार आपला होणार नाही आणि असा व्यवहार आपला होत नाही तोपर्यंत आपण हर्ष आणि शोकाच्या अतीत जाणार नाही। असा हा जो आत्मा की याचं श्रवण करा, मनन करा, याला विवेकाने या दृश्य पदार्थांपासून वेगळं करा आणि पुढे म्हणतात यमदेव की धर्म्यम अणुम एतत् प्राप्य। धर्म्यम हा एक छान शब्द यमदेवांनी वापरलेला आहे की धर्म्य म्हणजे धर्मानी प्राप्त झालेला, धर्मानी संपादन केलेला। हे जे आत्मतत्व आहे ते अणुम म्हणजे अतिसूक्ष्म आहे आणि धर्मानी प्राप्त होतं याचा अर्थ काय की मुळात ह्या आत्मतत्वाची अनुभूती घ्यायची असेल तर आपलं जे दैनंदिन जीवन आहे, आपलं जे व्यावहारिक जीवन आहे ते अत्यंत नैतिक, शुद्ध, स्वच्छ आणि धर्माच्या चौकटीला धरून असणं आवश्यक आहे। आत्मा नावाच्या तत्वाचं जे वर्णन आहे पुढे उपनिषदांच्यामध्ये येतं ते म्हणजे निर्मलम, निष्कलम, शांतम। याच्यामध्ये कुठलाही मळ नाही, कुठलीही खळबळ नाही, कुठलंही चांचल्य नाही, कुठलीही मलिनता नाही। ते तत्व मी आहे असा जर मला अनुभव घ्यायचा असेल तर दैनंदिन जीवनातला माझा व्यवहार हा अतिशय शुद्ध असणं आवश्यक आहे। कलियुगाच्या काळामध्ये शुद्ध व्यवहार ही थोडीशी कठीण संकल्पना आहे, पण टू द एक्सटेंट पॉसिबल जेवढा शक्य आहे तेवढा शुद्ध व्यवहार असावा, तेवढा प्रामाणिक व्यवहार असावा। मनामध्ये कोणाच्याही प्रति मत्सर, कपट, तुलना, श्रेष्ठ कनिष्ठ भावना नसावी, कारण की मनामध्ये जोपर्यंत हा मळ आहे तोपर्यंत ते निर्मल तत्व मी आहे अशी अनुभूती मला येणं कधीही शक्य नाही। बघा, जी व्यक्ती व्यवहारामध्ये शुद्ध नैतिक व्यवहार करते ती आध्यात्मिक असेलच असं नाही, परंतु ज्या व्यक्तीला अध्यात्मामध्ये प्रगती करायची आहे तिने तिचा व्यवहार अतिशय शुद्ध, स्वच्छ, सत्कर्म, सदाचाराला धरून व्यवहारामध्ये सदाचाराने वागून सद्विचाराने, सद्वर्तनी राहून तो करणं आवश्यक आहे।
तो केल्याशिवाय त्या धर्म्य आत्म्याची प्राप्ती होणार नाही. आणि ती एकदा प्राप्ती झाली की मग त्याचा परिणाम काय आहे? यमदेव म्हणतात की स मोदते मोदनीयम ही लब्ध्वा, परमानंदाची प्राप्ती होते. 12व्या मंत्रामध्ये त्यांनी म्हटलं होतं की तो सुखदुःखाच्या अतीत जातो. मग आपल्याला असं वाटू शकतं की सुखदुःखांच्या अतीत जातो म्हणजे तो काय दगड होतो का? तो काय संवेदना शून्य होतो का? त्याला काही फिलिंग्स येत नाही का? त्याच्या जीवनामध्ये एखादी चांगली घटना झाली तर त्याला आनंद होत नाही का? तर असं आहे की व्यवहाराला धरून ज्या काही गोष्टी आहेत अनुकूल प्रतिकूल, त्याला तो प्रतिक्रिया देतो. परंतु मुळामध्ये रसो वै सहा, सर्वश्रेष्ठ रसाची चव त्याने चाखलेली आहे. सर्वश्रेष्ठ आनंद तोच मी आहे अशी त्याला प्रत्यक्ष अनुभूती आलेली आहे. सच्चिदानंद हे जे तत्व आहे तेच माझं मूळ स्वरूप आहे अशी त्याला अनुभूती आली. आणि नुसती अनुभूती आली अशी नाही तर त्या भावनेमध्ये तो अखंड राहतो. या देहाबरोबर तो स्वतःला आयडेंटिफाय करत नाही, केवळ या देहाचा एक साधन म्हणून उपयोग करतो. आणि देहाचं साधन म्हणून उपयोग करताना मी तो सच्चिदानंद परमात्मा आहे, ते आनंद हेच माझं स्वरूप आहे अशा प्रकारच्या शाश्वत कायम टिकणाऱ्या शांत आनंदामध्ये तो आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करतो. आणि हे नचिकेता, हे जे ते ब्रह्मस्वरूप आहे, हा जो तो आत्मा आहे, त्या आत्माच्या सदनाचं महालाचं दार तुझ्यासाठी पूर्णपणे उघडलेलं आहे. विवृतम सद्म नचिकेतसम मन्ये, तुझ्यासाठी हे दार पूर्णपणे उघडलेलं आहे. म्हणजे ब्रह्म म्हणजे असं खरं खरं काही कुठली जागा नाही, कुठली ते खरंच महाल नाही की त्याचा एक दरवाजा आहे आणि तिथे नचिकेत एंट्री करेल अशी ती जागा नाही. तर इथे यमदेवांना एवढंच म्हणायचं आहे की स्थलसापेक्ष किंवा महालसापेक्ष ते दार नाही, ती केवळ एक बोलण्याची भाषा आहे. तेच नचिकेताचं मूळ स्वरूप आहे, तेच आपलं मूळ स्वरूप आहे. आणि नचिकेत इतका अधिकारी आहे की ही इज देअर, ही इज ऑलमोस्ट देअर. आता त्याला अनुभूती येण्यासाठी फक्त फार थोड्या साधनेची, मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. ते मार्गदर्शन यमदेव नचिकेताला पुढच्या मंत्रापासून करणार आहेत. पुढच्या मंत्रामध्ये नचिकेताचा प्रश्न आहे आणि मग यमदेव पुढे 16व्या मंत्रापासून 15व्या मंत्रापासून मार्गदर्शन करायला विस्ताराने सुरुवात करतात. आजचं आपलं हे जे चिंतन आहे हे 13व्या मंत्रापाशी येऊन थांबलेलं आहे. 13व्या मंत्राचा विचार आपला पूर्ण झाला आणि आजचं आपलं सत्र हे आपण इथेच थांबवू. हरिओम तत्सत.